मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नंबर 3 मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ गहू वाटप। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नंबर 3 म्हणजेच एकविरा माता स्वयंसहाय्य बचत गट मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे तांदूळ आणि गहू रेशन दुकानात आले आहेत। हे पुरवठा अधिकारी यांना दिसत नाही का? असा निकृष्ट दर्जाचा तांदूळ फक्त पशु पक्षीच खाऊ शकतील। जर सरकारला मोफत धान्य वाटपाचा कंटाळा येत असेल तर गरीब जनतेला चुरीयुक्त गहू तांदूळ देणे बंद करा। रेशन दुकानदार म्हणतो की वरून जसा माल आला तसा आम्ही देऊ। पुरवठा अधिकारी साहेब व महसूल विभाग लक्ष देऊन स्वस्त धान्याचा उच्च प्रतीचा माल पाठवण्याची कृपा करावी अशी गरजू गरीब महिला मातांची विनंती आहे। यावेळेस हा माल घेऊन जातो, परंतु यापुढे असा खराब माल पाठवू नका। या बाबतीत दोंडाईचे तहसीलदार साहेब लक्ष देतील का? गोडाऊन मधून माल आणताना दुकानदाराने माल पाहूनच आणला पाहिजे असा संतप्त सवाल महिलांनी केलेला आहे। मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे। एक मिनिट ताई, आजचा जो कंट्रोल वाटप झालेला आहे एकविरा माता स्वयंसहायता बचत गटामार्फत मालपूर दुकान नंबर 3 या ठिकाणी एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचा माल आलेला आहे। याप्रती तुमचं प्रतिक्रिया काय बोला? माल चांगला या म्हणजे दादा का माहिती जाय राहिला गहू तांदूळ एकदम घाणी राहणार कसं काय आना त्याने कसं काय महिना त्याच्यामुळे बारीक नाही राहिली गहू तशा गिरे ना तांबे मारली पण मग तेल खावा यायला पाहिजे ते धान्यामध्ये चांगलं द्यायला ना तुम्ही सरकार गिरा ना गरीबांच्या तोंडात पडायला पाहिजे बाई। एवढा तुम्ही जरा सहकार करा तुम्ही थोडंफार चांगलं द्या बा। लोक काय करणार? काय नाही